फुलांचे दर घसरले. फूल खरेदी करण्यासाठी ग्राहक नसल्याने बाजारपेठेत शुकशुकाट. गणपती, नवरात्र उत्सव, दिवाळी, दसरा या काळामध्ये झेंडूच्या फुलांना मोठी मागणी होती. त्यामुळे शेतकऱ्यांना फुलाच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळत होते. दिवाळी झाल्याच्या नंतर मोठे उत्सव झाले नाहीत. निवडणुका लागल्या, त्यामुळे व्यावसायिकांना फटका बसला. आता सध्या झेंडूची फुले 10 ते 15 रुपये, 20 रुपये किलोप्रमाणे विक्री होत असून जो गुलाब महिन्यापूर्वी 80 ते 100 रुपये डझनने विक्री होत होता, तो आता 20 ते 30 रुपयांनी विक्री होत आहे. सध्या सण उत्सव किंवा धार्मिक कार्यक्रम नसल्यामुळे फुलांना उठाव नाही आणि फुलांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे ग्राहक नाही, फुल बाजारपेठेमध्ये शुकशुकाट जाणवत असून फुलांचे दर घसरल्याचे फुल व्यावसायिकांनी सांगितलं आहे. फुलांचे दर गणपतीपासून जे आहे तर फुलांना चांगला भाव होता. गुलाबांना 300-400 रुपये किलो पर्यंत जात होते, परंतु आज अचानकपणे भाव खाली आलेले आहे. फुलांचे भाव आज तरी पण 20 रुपये गड्डी चालू आहे. तरी पण फुलांचे भाव वाढण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. थंडीमुळे माल पण कमी आलेला आहे. दर कमी होण्याचे कारणे सध्या आता काही कार्यक्रम नसल्यामुळे दर थोडे कमी झालेले आहे आणि आज शनी अमावस्या असल्यामुळे पण मार्केट थोडं उतारलेलं आहे. पूर्वीचे दर होते 50 रुपये गड्डी जात होते 10 फुलांचे, ते आज गड्डी चालली 20 रुपयाला. असे दर झालेले आहे. तर हे फुलांचे भाव वाढले पाहिजे असं आम्हाला वाटतं. मागणी असली तर भाव वाढतील, पण आज मागणी नसल्यामुळे भाव नाहीये. माझं नाव माधव लोखंडे, भावसिंगपुरा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, छत्रपती संभाजीनगर.